आपली कोण नाही ती, आपली कोणी नाही. आमचा साधा एकच मुद्दा आहे, आने वाले को वेलकम, जाने वाले को गुड बाय. लक्षात पण ठेवत नाही कोण कुठली आने. पुन्हा सांगतो, मनसे सोडलेला गुड बाय, पुन्हा वार्ता पण नाही कोण ती. ते सोडून द्या आणि घरात मर्दानगी दाखवा. आता हाच प्रश्न मी जर त्यांच्या नवऱ्याला विचारला तर चालेल का? पण ती आमची संस्कृती नाही, आम्ही चुकीचं बोलणार नाही. आणि पुन्हा सांगतो, आने वाले का वेलकम, जाने वाले को गुड बाय. तुमचं म्हणणं काय आणि राजसाहेबांचं म्हणणं काय? असं काय नाही हल्ला बिल्ला हा हल्ला थोडी होता हो. महाराष्ट्राची संस्कृती आहे का असा प्रश्न पडतो की एखाद्याची आरोप प्रत्यारोप हे होत राहतात, परंतु एखाद्याच्या गाडीवर अशा प्रकारे घेऊन हल्ला करणे कितपत योग्य वाटतं? नाही पत्रकार मित्रांनो, तुमचे सगळे प्रश्न मला अवगत आहेत, मला माहिती आहेत, त्याची मी पूर्ण आदर करत. तुम्ही म्हणालात की त्यांच्या गाडीवरती हल्ला करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये, ही फक्त क्रियेला प्रतिक्रिया होती, तो एक उद्रेक होता. मी प्रेस घेतो काय, त्याच्यामध्ये त्या बाबाची बॅड लक, तो येतो काय तिथे, ती क्रियेला प्रतिक्रिया होती. असं काय ठरवून नव्हतं. आम्ही तिथे आमचा प्रेस झाली, त्याच्यानंतर आमचा स्नेहभोजाचा कार्यक्रम होता आणि तेवढ्यामध्ये तो आला, ती त्याची बॅड लक. तुम्ही सरळ सरळ चेतावणी देताना आहे की त्याला सोडायचं नाहीये, असं सुद्धा तुमचा व्हिडिओ आहे ना. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही डायरेक्ट चेतावणी दिल्याच्या नंतरच ही घटना घडली ना. अहो मग माझ्यावर गुन्हा कशामुळे झालाय दाखल? असं काय करताय तुम्ही? माझ्यावर गुन्हा दाखल होण्याचं कारण काय मला सांगा तुम्ही. मी मारायला नाहीये. अहो साहेब ऐका ना, बाहेर आंदोलन करतायत आणि म्हणतायत की जोपर्यंत तुम्हाला अटक होत नाही, माझा जीव गेला तरी बेहत्तर, पण त्यांना अटक झाली पाहिजे अशी भूमिका मांडल्या त्या ठिकाणी. मलाही तुम्ही सांगा, एक वरच्या सभागृहातला आमदार, मला तुम्ही सांगा अकोल्यातले किती नागरिक त्याच्याबरोबर आहेत? तुम्हीच क्लिप बघा, तुम्हीच मला सांगा. अहो तिथली लोक सुद्धा नाहीत हो त्याच्याबरोबर. माझी तर विनंती आहे अजितदादांना, दादा कृपया ज्याच्या तोंडाला बावासीर झाला, पाईल झालाय, मुळव्याध झालाय, तुमच्या पक्षाला हा माणूस डुबवणार आहे, कृपया तुम्ही खूप कष्ट करून पवार साहेबांसारख्या पितृतुल्य माणसाबरोबर आपण वैर घेऊन आपण पक्ष वेगळा केला आणि अशा पक्षाला संपवायची या माणसांनी सुपारी घेतली का असं मला आता वाटतंय. म्हणून कृपया दादा तुम्ही काळजी घ्या आणि या माणसाला त्याची जागा दाखवा. कारण तुम्ही आदेश देऊन सुद्धा अकोला जिल्ह्यातले किती लोक तिथे बसलेत ते पहा. एकतर मी जिवंत राहील नाही तर मग त्यांचा जीव जाईल असं थेट म्हणतात अमोल मिटकरी. कसं आहे त्याला तुम्हाला नाही त्यांचं कसं आहे की त्याला पोलिसची प्रोटेक्शन वाढवून घ्यायचंय. त्याच्याबरोबर एक आपले पोलीसवाले साहेब होते. आता त्याला पाठीमागे पुढे ती गाडी वगैरे लागेल, YZ काय ते तुम्ही बोलता ना कॅटेगरी, ती त्याला करून घ्यायची आहे. काल त्याच्या घरी बघा ना किती मस्तपैकी पुरी SRPची एक पालटून उभी करून टाकली पोलिसांनी. तर हे स्वतःचं वलय वाढवण्यासाठी आहे. जो काही प्रकार घडला अकोल्यामध्ये त्यानंतर अनेक मनसेच्या नेत्यांकडून समर्थन दिलं गेलं की जे काय घडलं ते एवढं झालं. राज ठाकरेंनी समर्थन दिलंय का? आजच्या बैठकीमध्ये त्यांनी तुम्हाला काय सांगितलं की जे काय घडलंय त्याला मी समर्थन देतो, तुम्ही योग्य केलं का, ही त्यांची वाक्य होती का? सन्माननीय ताई, माननीय राज ठाकरे साहेबांनी माझ्याबरोबर जी चर्चा केली त्याच्यामध्ये फक्त साहेबांच्या इतके हळवे झाले होते. साहेब आमच्या जयसाठी, जय ह्या विषयावरतीच फक्त आमची चर्चा झाली आणि जय व्यतिरिक्त दुसरा काही विषय झाला नाही. जयला भेटण्यासाठी राज ठाकरे जाणार आहेत? माननीय अमित साहेब ऑलरेडी तिथे त्यांच्या परिवाराला भेटायला गेलेत. जयला कसे भेटू शकतात? त्यांचा नाही, तुझा प्रश्न थोडा चुकला ताई. अमित साहेब मला वाटतं की आता पोहोचले असतील अकोल्यात किंवा पोहोचतील. आता ऑलरेडी एक ठाकरे गेलेले नाही. ज्यावेळेस साहेब आता दौऱ्यावरती निघणारच आहेत 3 ऑगस्ट पासून. आज बघा एवढा मोठा दिवस आहे आमचा वर्धापन दिन विद्यार्थी सेनेचा, एक सुद्धा कार्यक्रम नाही आज. आम्ही इतके हळवे होतो आणि आम्ही इतके आमच्या एक महाराष्ट्र सैनिकांशी आमची नाळ जुळलेली आहे. सगळे कार्यक्रम रद्द करून आम्ही जयच्या जो झाला प्रकार त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये आहोत. मिटकरी या संदर्भात चर्चा झाली का? नाही हो, फालतू माणसाबरोबर कुठे साहेब या संदर्भात हो. मी काही तुमचा प्रश्न ऐकला, तुम्ही उत्तर फालतू माणसाबद्दल बोलायला एवढा वेळ आहे का साहेबांकडे?
छोट्या माणसाबद्दल थोडी पण आहे. आधी केवळ अमोल मिटकरी आरोप करत होते, आता त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील हे देखील बोलतायत की राज ठाकरेंवर देखील गुन्हे दाखल झाले पाहिजे. त्यांच्या व्यतिरिक्त दुसरा बोललेला दाखवा. रुपाली पाटील एका बोलत मनसे नाही की कार्यकर्त्याचा- मर्दांनी घरात दाखवावी म्हणून कर्णबाळाने. रुपाली पाटील या मनसेच्या पूर्व कार्यकर्त्या होत्या. आता घरात मर्दानगी दाखवा म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे काय स्टेटमेंट आहे या सगळ्या. त्याचा अर्थ काय? तुम्ही केलेल्या प्रश्नाचा अर्थ तुम्ही मला सांगा, मग मी उत्तर देतो. घरात मर्दानगी दाखवा म्हणजे म्हणजे त्यांनी म्हटलं असं की काय विषय म्हणजे काय? अहो याचा आव्हान देत आहेत. अहो याचं मिनिंग कळलं का? काय याचं अर्थ तरी सांगा. त्या प्रश्नाचं काय कसं उत्तर देणार? घरात मर्दानगी दाखवा म्हणजे काय? माझ्या भगिनी देऊ काय तर मी काही बोलायचं तुम्हाला वाटतं काय? नाही नाही, असं उकसवू नका. मी सुशिक्षित आहे, एज्युकेटेड आहे, व्यापारी आहे, असं नाही नाही. आता त्या अमोल मनसे मिटकरींचं कार्यकर्त्याचा जे फोटो अमोल उपोषण सुरू मिटकरींसोबत आहे, व्हायरल झाला. मनसे कार्यकर्त्याचा फोटो अमोल कार्यकर्ता नाही, तो आमचा जिल्हाध्यक्ष तिथला. पण त्याकडे कसं पाहता त्या फोटोकडे? आता बघा, ते दोघेही त्या जिल्ह्याचे आहेत. बरोबर आहे. इलेक्शनच्या अगोदर माननीय राज ठाकरे साहेबांनी मोदीजींना पाठिंबा दिला होता. त्यावेळेस सोबत काम केलं ना हो. त्या असेल एखादा फोटो, त्यात काय एवढं? त्या जिल्ह्याच्या लोकांचे एकत्र फोटो असतातच ना, एका जिल्ह्याचे. पण माझी चाकण कोणी रुपाली पाटील चाकणकर रुपाली पाटील पहिली नाही, आपली कोण नाही ती. आपल्या पक्षाची आपली कोणी नाही. आमचा साधा एकच मुद्दा आहे, आने वाले को वेलकम, जाने वाले को गुड बाय. लक्षात पण ठेवत नाही कोण कुठली पुन्हा सांगतो, मनसे सोडलेला गुड बाय. पुन्हा वार्ता पण नाही कोण ती. ते सोडून द्या आणि घरात मर्दानगी दाखवा. आता हाच प्रश्न मी जर त्यांच्या नवऱ्याला विचारला तर चालेल का? पण ती आमची संस्कृती नाही. आम्ही चुकीचं बोलणार नाही. आणि पुन्हा सांगतो, आने वाले का वेलकम, जाने वाले को गुड बाय. पण तुम्ही अमोल मिटकरींवर एवढा बोललात, मग सुषमा अंधारेंनी ते राज ठाकरेंवरती बरीचशी प्रतिक्रिया दिली होती, त्यावेळी तुम्ही का बोलला नाही? आता मला सांगा ना, त्या महिला आहेत ना हो, त्या महिला भगिनी आहेत ना हो. मी बोलावं ते योग्य वाटेल का तुम्हाला एका महिला भगिनीबद्दल? अच्छा, आम्ही बोललो की तुम्ही म्हणणार तुमची संस्कृती कुठे गेली? म्हणजे तुम्ही पण दोन्ही बाजूनी वाजवता की नाही? असंच नाही याचा अर्थ. बरोबर की नाही? एक महिला भगिनीबद्दल मी बोलावं हे योग्य का? तरी सुद्धा जर त्यांनी पातळी सोडली तर त्यांना सुद्धा सोडणार नाही. ठीक आहे, थँक्यू.